जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाई फेक, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना गर्दीमधील एका अज्ञात महिलेनं दिपकेंवर शाई फेकली, परिसरात तणावाचं वातावरण। सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलताच अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, 20 जुलैचा मोर्चा सुद्धा निघणार असल्याचा एल्गार, दिपकेंना अश्रू अनावर। सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं, 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयामध्ये पाठवलं, पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ, आंदोलनकर्ते आक्रमक। दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेलं, आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं आवाहन। मोदी सरकारनं सोनम वांगचुक यांना भेटायला हवं होतं, आंदोलन उधळण्याच्या ऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा, सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवल्यानंतर केजरीवालांची सरकारवर टीका। 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कोणीही भेट दिली नाही, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत, वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार, शरद पवारांचा पाठिंबा। आणखी किती बळी घेतल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी, असं आवाहन। उद्धव ठाकरेंचं आज नागपुरात रामरक्षा आंदोलन, दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार, राम मंदिरामधल्या दानचोरीच्या विरोधात ठाकरेंचं आंदोलन। अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आमचं अराजकीय आंदोलन, फडणवीसांचं आरएसएसनं आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, संजय राऊतांचं आवाहन। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, ठाकरेंनी कुराणचं पठण करावं, रामरक्षा आंदोलनावरून निलेशचंद्र मुनींचा निशाणा। पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू, अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडून अर्ज, पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये धाव।